नमस्कार मित्रांनो, ब्रेकअप नंतर पुन्हा एकदा गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचे आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, लिंकअप आणि ब्रेकअप हे आजच्या तरुणाईमध्ये खूप कॉमन झाले आहे। लिंकअप झाल्यावर असे आजूबाजूचे सगळे जग गुलाबी दिसू लागते, तसेच ब्रेकअप झाल्यावरही आयुष्यात अनेक बदल घडतात। ब्रेकअप झाल्यावर आपण त्या व्यक्तीच्या विरहामध्ये झुरतो, रात्रंदिवस त्या व्यक्तीचाच विचार डोक्यात असतो। आपण त्या व्यक्तीपासून दूर गेलो आहोत, पण आपले हृदय अजूनही त्या व्यक्तीसाठी धडकत आहे। आपण त्या व्यक्तीला कितीही प्रयत्न केले तरीही विसरू शकत नाही। कधीतरी असे होते की रागामध्ये आपण ब्रेकअप तर करतो, पण त्यानंतर तिच्या आठवणीने व्याकुळ होऊन जातो। आपण जेव्हा एखाद्या कपलला सोबत बघतो तेव्हा इच्छा नसतानाही आपल्या पार्टनरच्या अनेक गोष्टी आठवत राहतात। त्याचे हसणे, त्याचा निरागसपणा, या सगळ्या गोष्टी आठवून वाईट वाटत असतं आणि तिच्याविषयी पुन्हा विचार करू लागतो। पण पुन्हा लक्षात येते की आपण रागामध्ये येऊन त्या व्यक्तीला काय काय वाईट बोललो होतो आणि ती नाराज होऊन आपल्यापासून दूर झाली होती, आपले नाते तुटले होते। असे सगळे भावनिक चढउतार अनुभवत असतानाच अचानक आपल्याला आपण जे वागलो आहोत त्याचा पश्चाताप होतो आणि विचार करू लागतो की आता पुन्हा तिच्याशी कसे बोलायचा हा प्रश्न पडतो। तुमच्या वागण्यामुळे तिने तुमच्याशी बोलणे बंद केले आहे, तुम्हाला सोडले आहे। मग असे असताना आपण काय केलं म्हणजे ती आपल्या आयुष्यात परत यावी यासाठी प्रयत्न करू लागतो। याचाच अर्थ असा आहे आपले तिच्यावर अजूनही प्रेम आहे। तसंही आपण आपले प्रेम कधीच विसरू शकत नाही। जे काही चांगले क्षण आपण एकमेकांसोबत घालवलेले असतात ते आठवू लागतात। ज्या व्यक्तीसोबत आपण आपले संपूर्ण आयुष्य घालवायचा विचार केला असतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेल्यावर आयुष्यात आता काय उरले अशी भावना मनात येते। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती परत हवी असेल, काहीतरी प्रयत्न करावा लागेल, थोडेसे पेशन्स ठेवावे लागतील। एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रेकअप झाल्यावर आपल्या एक्सचे मन जिंकणे वाटते तितके सोपे नसते। यासाठी तुम्हाला आधीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल आणि वेळ द्यावा लागेल। आणि हो, चुकूनही जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या। तुमच्या एका चुकीने तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो। समोरच्याला धडा शिकवण्याच्या उद्देशाने कोणतीही गोष्ट करू नका। जर तुम्हाला तुटलेले नाते पुन्हा जुळवायचे असेल तर आता आम्ही तुम्हाला ज्या टिप्स देतो त्या तुम्हाला नक्की मदत करतील। नंबर 1, गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा। ब्रेकअप खूप त्रासदायक असते आणि यानंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येते, अगदी साहजिक असतं। यानंतर येणारा एकटेपणा तुम्हाला खायला उठतो आणि म्हणूनच आयुष्यात तुमच्या गमावलेल्या व्यक्तीला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर सावध राहा। असे होऊ नये की तुमच्या दोघांमध्ये पुन्हा तशाच गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचे नाते तुटले होते। तुम्ही शांत बसून तुमच्या ब्रेकअपच्या कारणांचा विचार करणे चांगले असते। तुम्ही जे विचार करत आहात त्यात काही तथ्य आहे का, किंवा तुम्ही हे फक्त तुमच्या एकटेपणावर मात करण्यासाठी करत आहात, या सगळ्यांचा गांभीर्याने विचार करा। तुमच्या ब्रेकअपचा साईड इफेक्ट किंवा आपले मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये आपला मोठेपणा दाखवण्यासाठी करत असाल तर हे मात्र तुमच्या कमीपणाचे लक्षण आहे। म्हणूनच ही चूक करू नका। यापेक्षा आपल्याला समोरच्या व्यक्तीला का परत मिळवायचे आहे याचा विचार करा, हे तुमच्यासाठी जास्त चांगले आहे। नंबर 2, स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करा। ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच आपल्या एक्स गर्लफ्रेंडची संपर्क साधू नका किंवा बोलू नका। काही दिवस गेले की तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करा। तिला सांगा की तुम्हाला भूतकाळ विसरून नवीन मैत्री सुरू करायची आहे, आपल्यातले नाते नव्याने सुरू करायचे आहे।
हे गर्लफ्रेंडला समजवण्याचा किंवा आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करा. नातं जिथून संपलं तिथून सुरुवात करू नका. तसेच लगेच मैत्री करण्याचा, मित्र बनवण्याचा दबाव आणू नका आणि तिच्या उत्तराची प्रतीक्षा करा. तसेच आपल्या चुकांसाठी माफी मागण्यास विसरू नका. नंबर 3, चुका मोजत बसण्याची चूक करू नका. अनेकदा असे दिसून येते की ब्रेकअपसाठी एक पार्टनर समोरच्या व्यक्तीला दोष देतो. असे करणे चुकीचे आहे, म्हणून आपल्या चुकीबद्दल माफी मागा. परंतु त्यांची चूक आपल्यामुळे झाली किंवा ती घडली हे लक्षात घ्यायला विसरू नका. आपल्या ब्रेकअपला तूच जबाबदार आहेस असे म्हणल्याने जमवत आणलेली गोष्ट पुन्हा बिघडून शकते. आपल्या पार्टनरसमोर चुकूनही असे दाखवू नका की त्यांच्याविषयी आदर नाही, पण तुमच्या वागण्या बोलण्यातून त्यांना असे वाटू शकते तुम्ही समोरच्याच्या निर्णयाचा आदर करत नाही. म्हणूनच या गोष्टींची काळजी घ्या की जर ती आपल्या आयुष्यामध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत पुढे जाण्याचा विचार करत असेल तर तिचे नाते तोडण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 4, स्वतःवर विश्वास ठेवा. ब्रेकअप नंतर जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला भेटलात तर तिच्यासमोर ही गोष्ट व्यक्त करा की तुमच्या नात्याविषयी खूप विचार केला आहे आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार आहात. आपल्या चुका स्वीकारून आपले नाते का तुटले याची जाणीव झाली आहे हे समजवून सांगा. तसेच या चुका भविष्यात पुन्हा होणार नाहीत याबाबतीत विश्वास देण्याचा प्रयत्न करा. जसे की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर ट्रिपला जात आहात हे तुम्ही तिला सांगायला पाहिजे, किंवा घरी यायला उशीर होणार आहे आणि सांगायला विसरलात म्हणून ती नाराज झाली. पण तू नाराज होतीस कारण तुला माझी काळजी आहे हे मला कळले नाही हे तिला समजवायला पाहिजे. तुमच्या एक्सला आश्वासन द्या की आतापासून तुम्ही त्यांना सर्व काही आधीच सांगाल. त्याच वेळी तुम्ही त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. ज्यांनी तुमच्या पार्टनरला निराश केले असेल त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळे कदाचित ती तुमच्याशी जोडले जाण्याचा दुसऱ्यांदा विचार करू शकते. नंबर 5, एकमेकांपासून लांब राहा. ब्रेकअप झाल्यावर समोरचा व्यक्ती रागात असू शकतो किंवा त्या व्यक्तीला गोष्टीचा त्रास होत असतो, किंवा अशात आपण सातत्याने समोरच्या व्यक्तीला फोन किंवा मेसेज करून इरिटेट केले तर समोरचा व्यक्ती अजून दुखावला जाऊ शकतो. अशाने तुमचे नाते अजूनच विस्कूट होऊ शकते. म्हणूनच काही दिवस त्यांना एकटे राहू द्या आणि त्यांचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगू द्या. तुम्ही हेही ऐकले असेल की तुमचे प्रेम खरे असेल तर ते तुमच्याकडे नक्कीच परत येईल. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना कॉल करून किंवा मेसेज पाठवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु यामुळे समोरच्याला त्रास होईल आणि ते स्वीकारण्यापेक्षा जास्त चिडतील. तुम्ही समोरच्याच्या नजरेतून उतरू शकता. असे होऊ नये याची काळजी घ्या. म्हणूनच तुम्ही एक गर्लफ्रेंडपासून लांब राहा आणि पेशन्स ठेवा, कारण जर तुम्ही तुमचे नाते तुटल्यामुळे दुखी असाल तर समोरचा व्यक्तीही याच त्रासातून जात असतो. नंबर 6, उपकार करण्याची चूक करू नका. जेव्हा 2 व्यक्ती नातेसंबंधात असतात तेव्हा ते सुखदुःखात एकमेकांना साथ देतात, कधी जास्त तर कधी कमी. कदाचित तुम्हीही त्यांना त्यांच्या वाईट काळात साथ दिली असेल. तुमचे ब्रेकअप झालं असलं तरी या गोष्टी, हे क्षण तुम्हा दोघांसाठी कायम आठवत राहतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर खूप उपकार केले आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रेम हे फक्त प्रेम असते. प्रेमामध्ये काळजी, सपोर्टसाठी जागा आहे, उपकारासाठी असते. त्यामुळे तुमच्या उपकारांच्या बदल्यात तुम्हाला ते मिळवायचे असेल तर हे स्वप्न अपूर्णच राहील. कदाचित तुमच्या या गोष्टी ऐकून ती तुमच्यापासून दूर जाईल. नंबर 7, व्यवस्थित प्लॅनिंग करूनच पुढची गोष्ट करा. जर तुमची एक्स गर्लफ्रेंड तुम्हाला पुन्हा चान्स देत असेल तर पुढची प्लॅनिंग करा, ज्यामुळे तुमचे नाते आधीपेक्षाही जास्त मजबूत होईल. सगळ्यात आधी ही गोष्ट समजून घ्या की या नात्याकडून तुम्हाला दोघांना काय काय अपेक्षा आहे. म्हणूनच हा प्रश्न
तुम्ही तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला विचारा की तुझ्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, तिला नेमके या नात्याकडून काय हवे आहे हे तुम्ही आधी करू शकले नाही आहात. आपण त्या अपेक्षा कसे पूर्ण करू शकता तसेच विचार समोर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. पण हे करत असताना कोणतेही दोषारोप करू नका. तुमच्या भावनांबद्दल आणि ती तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे याबद्दल तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला सांगा. तर मित्रांनो, अशा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला तर तुम्हाला यात सक्सेस नक्की भेटेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुन्हा एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.